नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. आज आपण 2 जाहिरातींची चर्चा करणार आहोत. या ज्या दोन्ही संस्था आहेत, या दोन्ही संस्था अनुदानित अशा संस्था आहेत. ठीक आहे, अल्पसंख्याक संस्था आहेत, अनुदानित आहेत. त्यामुळे जर इथे आपल्याला संधी मिळाली तर आपलं करिअर उत्तम प्रकारे घडू शकेल. मित्रांनो, या 2 जाहिरातींवर चर्चा करण्या अगोदर आपण पवित्र पोर्टलच्या अपडेट्सबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पवित्र पोर्टलवरती 7 जून रोजी जी एक नोटीस आलेली आहे ती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, शिक्षक पदावरतीबाबत हे जे प्रसिद्धीपत्रक आले ते 7 जून रोजी आलेलं आहे. काय म्हटले पहा, राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीस माननीय भारतीय निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासंदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन नियमांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. प्रचलित शासन नियमाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्वतयारी करण्यात येत आहे. कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकात शासनाकडून जी काही शिक्षक भरतीसाठी तयारी चालली त्याबद्दल आपल्याला अपडेट देण्यात आली आहे. पण ज्या निवड याद्या आहेत पुढच्या मुलाखतीसहवाल्या किंवा जी उरलेली जी भरती आहे त्याची जी पुढील कार्यवाही आहे त्याबद्दल फिक्स शेड्यूल आपल्याला दिलेलं नाही आहे. ठीक आहे, पण त्यांची कार्यवाही चालू आहे याबद्दल मात्र आपल्याला कळतं आहे या नोटीसमधून. मित्रांनो, शिक्षक भरती होईल तेव्हा होईल, कारण सध्या तरी आपल्याकडे तारखा नाही आहेत आणि एखाद्याला खूप गरज असेल तर त्यांनी दुसरीकडे ट्राय केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर आज आपण ज्या जाहिराती पाहणार आहोत त्यातून कदाचित तुमचा लाभ होईल, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, पहिली जाहिरात पाहूया आपण. ही जी संस्था आहे ती भंडारा जिल्ह्यातील संस्था आहे. नाव आहे RSSGK अग्रवाल ज्युनियर कॉलेज. ही एक हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. 100% अनुदानित आहे, जसं या जाहिरातीत उल्लेख केलेलाच आहे. काय लिहिले पहा, RSSGK अग्रवाल जूनियर कॉलेज तुमसर, जिला भंडारा में शिक्षण सेवक पूर्णकालीन रिक्त पद पर भर्ती करना है. एक पद आहे, पण जे एलिजिबल सब्जेक्ट्स आहेत हे सब्जेक्ट्स यापैकी तुमचा एक जरी सब्जेक्ट असेल तर तुम्हाला याचा फायदा घेता येईल. अर्हता काय दिले पहा, MCOM सेकंड डिव्हिजनमध्ये असलं पाहिजे प्लस MPED असलं पाहिजे, किंवा MCOM सेकंड डिव्हिजन प्लस MA इतिहास BEd, अथवा MA सेकंड डिव्हिजन हिस्ट्रीमध्ये आणि सोबत MPED असायला हवं. MCOM सेकंड डिव्हिजन SP मध्ये किंवा MA इतिहास BEd. तर तुम्हाला 4 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. याच्यापैकी कोणत्याही एका याच्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. वेतन श्रेणी जसं आपल्याला माहिती आहे 20,000चं मानधन असतं सुरुवातीला, आणि जो प्रवर्ग आहे तो खुलास आहे, आणि वयाची अट शासकीय नियमानुसार जे असेल ते. पद रिक्त होण्याचे कारण सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे. काय म्हटले पहा, मुख्याध्यापक पदपर पदोन्नती, म्हणजे जो शिक्षक आहे त्याचं मुख्याध्यापकावरती पदोन्नती झालेली आहे, त्याच्यामुळे ही सीट रिकामी झालेली आहे. तर अप्लाय कधी करायचं आहे, वेळ काय आहे ते पाहूया आपण. इच्छुक उमेदवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी शनिवारी 11 ते 4 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. तुमच्या मूळ कागदपत्रांसह आणि झेरॉक्स प्रतीसह, झेरॉक्स कॉपी ज्या आहेत त्या अटेस्टेड करून घ्यावी. तर ही आपली पहिली जाहिरात होती जी भंडारा स्थित संस्था आहे. ठीक आहे, पुढची संस्था पाहूया. ही जी संस्था आहे ती पुण्यातील संस्था आहे. नाव आहे अबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स पुणे. पत्ता दिलेला आहे 2390B KB हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस पुणे 411001.
Applications along with necessary documents are invited within 7 days for the post of full-time teacher in aided section. ही जी जाहिरात निघाली ती 8 जून रोजी निघालेली आहे. याच्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 3 पोस्ट आहेत. सायन्समध्ये केमिस्ट्रीसाठी, कॉमर्समध्ये अकाउंटसाठी आणि आर्ट्समध्ये हिस्ट्री आणि सोशिओलॉजीसाठी. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स महाराष्ट्राच्या नियमानुसार जे असेल ते. कम्प्युटर नॉलेज एसेन्शियल आहे, MSc IT असेल तर उत्तम. अप्लाय विथ अ स्कॅन टेस्टिमोनियल्स ऑन द फॉलोइंग ईमेल ID. डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं नाही आहे. पहिले ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. तुमचे जे झेरॉक्स अटेस्टेड डॉक्युमेंट असतील क्वालिफिकेशनला रिलेटेड ते सुद्धा ईमेल ID सोबत जोडा. ठीक आहे. ईमेल ID दिलेला आहे president@azamcampus.org. ठीक आहे मित्रांनो. तर ही सुद्धा एक उत्तम संधी आहे, कारण एडेड सेक्शन आहे. त्यांनी क्लिअरली इथे मेन्शन केले की एडेड सेक्शनसाठी त्यांना पाहिजेत. तर इथे जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर उत्तम आहे. त्याच्यामुळे जर होत असेल तर उत्तम प्रकारे तयारी करून जा. ठीक आहे. इंटरव्ह्यूची आणि लेसनची ह्या 2 जर तुम्ही व्यवस्थित तयारी करून गेलात तर तुमचं इथे सिलेक्शन होईल. ठीक आहे. विश्वास ठेवा आणि ट्राय करा. अजून एक संस्था आहे मित्रांनो, तिसरी संस्था आहे. व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून कोणतीही संस्था, कोणतीही जाहिरात, कोणतीही डिटेल तुमच्याकडून मिस होणार नाही. ठीक आहे. तर ही जी संस्था आहे ती यवतमाळ जिल्ह्यातली आहे. डिटेल्समध्ये पाहूया. ही एक धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. नाव आहे रेखबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुधलवार उच्च माध्यमिक विद्यालय, दिग्रस तालुका, दिग्रस जिल्हा, यवतमाळ. यवतमाळमधील धार्मिक जैन अल्पसंख्याक संस्था आहे. पुढे काय म्हटलंय? भारतीय संविधानातील कलम 30(1) व शासन निर्णय शालेय व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2016 नुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्री कन्यका एज्युकेशन सोसायटी, दिग्रस तालुका, दिग्रस जिल्हा, यवतमाळ द्वारा संचालित रेखबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुधलवार उच्च माध्यमिक विद्यालय, दिग्रस तालुका, दिग्रस जिल्हा, यवतमाळ या शाळेतील खालील नमूद केलेली शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेले पात्र उमेदवारांकडून भरावयाची आहेत. बरीच पदे आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून कोणतीही डिटेल तुमच्याकडून मिस होणार नाही. पहिले पद पाहूया. शिक्षण सेवकाचे माध्यमिक 9वी ते 10वी साठी पूर्ण वेळ. पदसंख्या आहे 2. विषय आहेत मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र. माध्यम मराठी. अनुदानित प्रकार 100% अनुदानित आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA B.Ed मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये. 18,000चे मानधन असं जसं आपल्याला माहिती आहे आणि वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार आहे. पुढचे जे पद आहे ते शिक्षण सेवकाचे 9वी ते 10वी पूर्ण वेळ. पदसंख्या 1 आहे आणि इथे त्यांना इंग्रजी वाङ्मयासाठी पाहिजे. माध्यम मराठीचं आहे. अनुदानित प्रकार 100% अनुदानित आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे BA इंग्रजी वाङ्मय आणि व्यावसायिक पात्रता B.Ed. मानधन तेच आहे 18,000. शिक्षण सेवकाचे दुसरे पद आहे 9वी ते 10वी साठी. याच्यामध्ये विषय आहे हिंदी. ठीक आहे. पद 1 आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे BA आणि व्यावसायिक पात्रता जसं आपल्याला माहिती आहे B.Ed हिंदीमध्ये. ठीक आहे. मानधन इथे दिलेलं आहे आणि वयोमर्यादा आपल्याला माहिती आहे काय आहे ते. चौथे जे पद आहे ते सुद्धा शिक्षण सेवकाचंच आहे. 9वी 10वी साठीच आहे. इथे 2 पदे आहेत मित्रांनो. जीवशास्त्रासाठी हवे आणि शैक्षणिक पात्रता BSc B.Ed जीवशास्त्र. तर जीवशास्त्रामध्ये BSc असणं आवश्यक आहे. 5वे जे पद आहे ते 6वी ते 8वी साठी आहे. मराठी, सामाजिक शास्त्र, भूगोल विषयानुसार भूगोल विषयास प्राधान्य. 1 पद आहे 100% अनुदानित. BA B.Ed मराठी, भूगोल, सामाजिक शास्त्र आणि इथे TET किंवा CET 2 पास असणं आवश्यक आहे. शिक्षण सेवकाचे दुसरे पद इंग्रजी वाङ्मयासाठी आहे. इथे सुद्धा शैक्षणिक पात्रता तीच आहे. BA इंग्रजी वाङ्मय, B.Ed TET किंवा CET 2 पास असणं आवश्यक आहे. मानधन जसं आपल्याला माहिती आहे 18,000 असतं. ठीक आहे मित्रांनो. ज्युनियर कॉलेजसाठी सुद्धा 1 पद आहे. कोणतं आहे? शिक्षण सेवक 11वी 12वी. इतिहास, समाजशास्त्र, मराठी 100% अनुदानित. MA इतिहास समाजशास्त्र द्वितीय श्रेणीमध्ये आणि B.Ed असणं आवश्यक आहे. आणि
जे वेतन श्रेणी आहे ते 20,000 मानधनावरती सुरू होतं. पुढे काय म्हटले पहा, संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही. पदवीला 50% गुण आवश्यक, तसेच MSCIT पात्र असावे. तरी इच्छुक उमेदवारांनी 18 जून 2024 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे. कोणताही प्रवास भत्ता मानधन दिले जाणार नाही. मुलाखत स्थळ आहे रेखबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुधलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. ठीक आहे. पुढे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा एके ठिकाणी इथे दिलेला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर नोट करून घ्या, 9921153555. ठीक आहे. हे कॉन्टॅक्ट नंबर खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो, कारण मुलाखतीला जाण्या अगोदर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, या होत्या आजच्या जाहिराती. मी अशी आशा करतो की तुम्हाला या जाहिरातींचा नक्की उपयोग होईल. तर मुलाखत आणि लेसन म्हणजेच पाठ या दोन्हींची व्यवस्थित तयारी करून जा, जेणेकरून तुमचं इथे सिलेक्शन व्हावं. तर ह्या ज्या जाहिराती आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तसंच व्हॉट्सॲप चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या डाउनलोड करता येतील. मित्रांनो, या चॅनलच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सुरुवातीलाच या लिंक्स आहेत, तर त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता. मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. शिवाय तुमचे जे पाहणारे शिक्षक मित्र असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स सहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.